Welcome to the journey of success through simplest and target-oriented approach. Like, subscribe, share, target with Professor P's Positive Way. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सामान्य ज्ञान आणि पर्यावरण जैवविविधता या सदरामध्ये आपण वेगवेगळे दिवस, त्या दिवसाचं महत्त्व, त्या दिनचं महत्त्व अवेअरनेस लोकांच्या मध्ये प्राप्त व्हावा या दृष्टीने आपण सादर करत असतो. 22 एप्रिल हा वर्ल्ड अर्थ डे म्हणून आपण साजरा करण्यात येतो. या वर्ल्ड अर्थ डे ची हिस्ट्री काय आहे? हा डे सेलिब्रेट करत असताना आता हा डेच्या निमित्तानं आपण संपूर्ण मानवजातीने काय अचिव्हमेंट केलेली आहे आणि यालाच अनुसरून भारतामध्ये कुठले प्रोजेक्ट इम्प्लिमेंट करण्यात येतात किंवा आपण या देशाचा, आपण या जगाचा, या प्लॅनेट अर्थ, मदर अर्थचा भाग असताना आपलं हे एन्व्हायरमेंट, अर्थ प्लॅनेट जपण्यासाठी प्रत्येक मानवाची, प्रत्येक देशांची जी काही भूमिका आहे तीच 22 एप्रिल जागतिक वसुंधरा दिन या दिवस साजरा करण्यामागील आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर तुम्ही 4 पद्धतीने मला थँक्यू करू शकाल. 1, या व्हिडिओला लाईक करून, 2, हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करून, 3, टार्गेट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम या चॅनलला सबस्क्राईब करून आणि 4, या व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या पेटीएम नंबरवर आपण एक व्हॉलंटरी डोनेटर व्हावं ही एक इच्छा आणि आशा, जेणेकरून मला भविष्यामध्ये असे अनेक व्हिडिओ आपणासाठी बनविण्यात मोटिवेशन मिळेल. Let's target competitive exam with Professor B's Positive Way. या व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर मला सर्वात प्रथम एक महात्मा गांधीजी यांचं स्टेटमेंट या एन्व्हायरमेंट किंवा पर्यावरणाच्या संदर्भात आठवतं. महात्मा गांधींचं हे स्टेटमेंट असं आहे की दिस मदर अर्थ किंवा या अर्थकडे, नेचरकडे, इट हॅज दी इनफ रिसोर्सेस, जे आज आपण सर्वजण यूज करतो, संपूर्ण जण मानवजाती यूज करते. इनफ रिसोर्सेस टू फुलफिल द नीड ऑफ human beings. But at the same times, this nature or mother earth does not have the fulfill resources to fulfill the greed of a human being. मला वाटतं हा अतिशय सुंदर मेसेज महात्मा गांधीजी यांनी आपल्याला फ्युचर जनरेशनसाठी एक एन्व्हायरमेंटचं संरक्षण करण्यासाठी दिलेलं आहे. अर्थ डे किंवा वसुंधरा डे सादर करण्यामधील मेन उद्देश हाच आहे की येणाऱ्या पिढीमध्ये किंवा प्रेझेंट पिढीमध्ये आपलं एन्व्हायरमेंट जपणं, पर्यावरणाचे रक्षण करणं हे आपलं सर्वात महत्त्वाचं काम आहे. त्याही अगोदर संपूर्ण जागतिक लेवलवर हा अर्थ डे ज्या पद्धतीनं साजरा केला जातो, ते जे काही नेटवर्क आपल्याकडे आहे त्याला आपण अर्थ डे नेटवर्क असं म्हटलं जातं. ही एक नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन्स आहे आणि संपूर्ण जगामध्ये ज्या ज्या ठिकाणी सिव्हिल मुवमेंट चालतात पर्यावरणाच्या संदर्भातील, पर्यावरणाच्या आपण संरक्षणाच्या संदर्भातील, या सिव्हिक किंवा या सिव्हिल मुवमेंटला मोटिवेशन करणं, इन्स्पायरेशन करणं हा अर्थ डे नेटवर्कचा महत्त्वाचा उद्देश आहे. हे अर्थ डे नेटवर्क जी नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन सांगितलं, हिचं जे काही आपल्याला हेडक्वार्टर जे काही मिळतं, हिचं हेडक्वार्टर हे जे काही आहे ते वॉशिंग्टन DC या शहरामध्ये आहे. ही एक व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन आहे. वॉशिंग्टन DC हे आज युनायटेड स्टेट ऑफ अमेरिकेमध्ये हेडक्वार्टर आहे. हे आपल्याला असणं गरजेचं आहे. आणि ऑलमोस्ट संपूर्ण 22 एप्रिलला हा दिवस जवळजवळ 193 कंट्रीजमध्ये, आज ऑलमोस्ट जवळजवळ 2000 किंवा 200 देशांमध्ये हा दिवस आपण जागतिक वसुंधरा दिन म्हणून साजरा करतो. जसं सांगितलं, अर्थ डे नेटवर्क हेडक्वार्टर मी तुमच्याशी मेन्शन्स केलं वॉशिंग्टन DC मध्ये आहे. आता या देश हा 22 एप्रिलच का, हा दिवसाची आपल्याला हिस्ट्री जर पाहत असताना साधारणपणे 1969 मध्ये हा जो काही रेफरन्स जो काही आहे हा युनायटेड स्टेट्सचा रेफरन्स आहे. या युनायटेड स्टेट्समध्ये या दिवशी पुढच्या स्लाइड्सलाही आपण पाहणार आहोत की सर्वात प्रथम युनायटेड स्टेट्सच्या काळामध्ये ज्या काही
पोल्युशनचा संदर्भ होता किंवा रिव्हर पोल्युशन्स होतं किंवा स्मॉगचा संदर्भ होता किंवा जंगलाला आगी लागण्याचा संपर्क होता. हे जे काही एन्व्हायरमेंटचं डिग्रेडेशन चालू होतं त्या संदर्भात आपल्याला एक डे सेलिब्रेशन करण्याची आयडिया ही पहिल्यांदा प्रपोज केली होती जॉन मॅकोनेल. आपल्या परीक्षेसाठी हा संदर्भ महत्वाचा नाहीये, परंतु त्यांचा मेन उद्देश जो काही होता तो मार्च 21, ज्या दिवशी स्प्रिंग किंवा आपण ज्या नर्दन हेमिस्फिअर्समध्ये आपण स्प्रिंगचा पहिला दिवस म्हणून सेलिब्रेट केला जातो. परंतु खऱ्या अर्थी या अर्थ डे नेटवर्कला एक व्हॅलिडिटी देण्यासाठी जे काही काम केलं असेल, जे हायरार्की किंवा ऑर्गनायझर सेटअप जो दिला असेल तो US सिनेटर गेलार्ड नेल्सन यांनी दिला. त्यामुळे जर आपल्याला प्रश्न आला की अर्थ डे नेटवर्क सेलिब्रेशनसाठी फादर कुणाला म्हटलं जातं, तर आपलं उत्तर आहे गेलर्ड नेल्सन यांनी पाहिजे. तर यांनी हे ऑर्गनायझेशन्समध्ये जबाबदारी जी काही दिली होती ॲज अ नॅशनल कोऑर्डिनेटर्स म्हणून, ही डॅनिस हाईस यांना दिली होती. म्हणजे सर्वात प्रथम हे जे काही सेलिब्रेशन्स आपल्याला दिसतंय हे सेलिब्रेशन अमेरिकेमध्ये सुरुवात झाली आणि जवळजवळ 1970 ते 1990 पर्यंत हा 1990 मध्ये जे काही नॅशनल कोऑर्डिनेटर होते त्यांनी त्याच वेळेस म्हटलं की हा आता युनायटेड स्टेटमधून हा जो काही आपण 22 एप्रिल जागतिक वसुंधरा दिवस म्हणून साजरा केला जातो, इट मस्ट बी दी युनायटेड नेशननी रिकॉग्नाइज केलेला दिवस असणं गरजेचं आहे. यालाच अनुसरून यांच्या ज्या काही ओरिजिनल कोऑर्डिनेटचे जे काही प्रयत्न होते त्यालाच अनुसरून 1992 मध्ये आपल्या सर्वांना माहित आहे की ब्राझीलमधील जी काही रायो डिओ डिक्लेरेशन असं म्हटलं जातं, या रायो डिओ डिक्लेरेशनलाच आपण अर्थ समिट देखील असं म्हटलं जातं. या अर्थ समिट असंही म्हटलं जातं. या अर्थ समिटच्याच हिशोबाने या दिवसापासून संपूर्ण जगामध्ये 22 एप्रिल हा दिवस आपण अर्थ डे म्हणून साजरा केला जातो. ज्यामागची मी पार्श्वभूमी तुम्हाला मेन्शन्स केली. अर्थ डे मधील का निर्माण झाला, मेन पर्यावरण विषयक जागृती किंवा अवेअरनेस निर्माण करणं हा त्याचा मेन उद्दिष्ट आहे. जवळजवळ आज ऑलमोस्ट मोर दॅन 200 देशातील लोक ही एक या अर्थ डे नेटवर्कशी जुडलेले आहेत की जेणेकरून ज्या ज्या ठिकाणी पर्यावरण चळवळ चालू असेल त्या पर्यावरण चळवळीचं नेतृत्व करणं, त्यांना इन्स्पायर करणं, मोटिवेशन करणं हा अर्थ डे सेलिब्रेशनचा एक महत्त्वाचा उद्देश आहे. जसं मी तुम्हाला संदर्भ दिला की 1969ला जे संपूर्ण आगीच्या दुर्घटना US मध्ये झाला त्यातील जी काही बार्बरा ऑइल स्पिल्सची दुर्घटना आहे, त्या काळात आलेला स्मोक आहे, त्यानुसार अमेरिकेनं पहिल्यांदाच ठरवलं की आता आपल्याला हे एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन करणं गरजेचं आहे. आणि ऑलमोस्ट 1970ला त्यावेळेस जवळजवळ ह्या अर्थ डे नेटवर्कच्या माध्यमातून जवळजवळ त्या काळातील 20 मिलियन अमेरिकन म्हणजे 10% अमेरिकन लोकांनी एक पीसफुल ऑर्गनायझेशन स्थापन केली, एक पीसफुल डेमॉन्स्ट्रेशन केलं. त्यामध्ये कॉलेज कॅम्पस होते, त्यामध्ये 100 सिटीज ॲट वन टाइम्स होत्या. लोकांनी स्ट्रीटवर इग्नोरन्स केलं. आणि आपण याचा संदर्भ जर पाहिला, जे आपल्याला 1972 मध्ये आपण जे म्हटलं जातं युनायटेड नेशन एन्व्हायरमेंटल जो काही प्रोग्राम्स आहे तो जो स्थापन झाला 1972 मध्ये, आपण कदाचित निश्चितपणे असं म्हणू शकतो की हे 22 एप्रिलचं अर्थ डे सेलिब्रेशन हे युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्राम स्थापन करण्यामधील महत्त्वाची भूमिका या ठिकाणी त्यांनी निभावली आहे. दुसरं महत्त्वाचं, प्रत्येक दिवस हा काहीतरी सेलिब्रेशन्स करून केला जातो. या ठिकाणी आज आपण जर पाहिलं 1970 पासून आपला हा दिवस आपण सेलिब्रेट करतो, तर आज 2020 मध्ये जवळजवळ आपण 50 वर्ष जागतिक लेवलवर हा दिवस सेलिब्रेट करतो. म्हणजे 50व्या वर्षी आज या वर्ल्ड अर्थ डेची जी काही थीम्स आपल्या पुढे आहे ती थीम्स आपल्याकडे क्लायमेट ॲक्शन्स म्हणून आपल्याकडे डीज आहे. आणि परीक्षेच्या दृष्टीनं आपल्याला नेहमी मागच्या वर्षीची थीम देखील माहीत असणं गरजेचं आहे. आणि जर मागच्या वर्षीचं थीम जर आपण पाहिलं 2019चं, द प्रोटेक्ट आवर स्पेसीज, ही थीम देखील आपल्याला मागच्या वर्षीची आपल्याला दिसते, पण पेपरच्या दिवशी ही 2020ची थीम्स अर्थची क्लायमेट ॲक्शन डेज आपल्याला असणं गरजेचं आहे. आता या संदर्भातला अजून एक महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला या ठिकाणी नमूद करायची आहे. 22 एप्रिलचं महत्त्व काय? जे काही युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज याच्या अंतर्गत 2015ला
पॅरिस या ठिकाणी जी काही कॉन्फरन्स ऑफ पार्टीज 21 परिषद भरली होती. पेपरच्या दृष्टीने हाही संदर्भ आपल्याला महत्वाचा असेल. परत मी रिपीट करतो, युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज 2015ला फ्रान्सची कॅपिटल पॅरिस येथे कॉन्फरन्स ऑफ पार्टीची 21 परिषद ज्या ठिकाणी भरली होती, त्या परिषदेचा आपण म्हणूया की एंड प्रोडक्ट जे काही आहे, त्या एंड प्रोडक्टला आपण पॅरिस ॲग्रीमेंट असं म्हटलं जातं. या पॅरिस ॲग्रीमेंट जे 2016ला बहुतेक राष्ट्रांना अंमलात आणायचं ठरवलं, जेणेकरून काही आपल्याला 2020 नंतर हे पॅरिस ॲग्रीमेंट प्रत्येक देशांसाठी इम्प्लिमेंट होणार आहे, जे आपल्याला जे काही जागतिक लेवलवर तापमानाची लेवल आहे ते कमी करण्यासंदर्भात टार्गेट या पॅरिस ॲग्रीमेंटमध्ये देण्यात आलं. परंतु माझ्या दृष्टीनं हा वर्ल्ड जो काही अर्थ डे आहे तो महत्त्वाचा का आहे, तर हे जे काही पॅरिस ॲग्रीमेंट साईन करण्यासाठी किंवा सिग्नेचर करण्यासाठी जे काही ओपन करण्यात आलं, तो दिवस देखील जो काही होता तो दिवस होता 22 एप्रिल 2020. त्यामुळं आपल्याला हा संदर्भही या ठिकाणी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. दुसरा एक संदर्भ, आज यालाच अनुसरून पॅरिस ॲग्रीमेंट्स नंतर किंवा पॅरिस ॲग्रीमेंटच्या संदर्भात भारताच्या काही स्कीम्स आहेत का, किंवा भारत या संदर्भात काय काम करतो, तर मला मुद्दाम 2008 मध्ये हा उद्देश आपल्याला सांगावा लागेल, जो आपल्याला पेपरच्या दृष्टीनं महत्वाचा आहे. नॅशनल ॲक्शन प्लॅन फॉर क्लायमेट चेंज, हे जे भारत सरकारनं स्वतःला ऐच्छिक उद्दिष्ट ठेवलेलं आहे. 8 मिशन याच्या अंतर्गत येतात. या मिशनच्या अंतर्गत आपण एक एन्व्हायरमेंट रिलेटेड प्रोजेक्ट ठेवलेले आहे, जे नेचरच्या संबंधित प्रोजेक्ट आहे. आणि यालाच अनुसरून प्रत्येक राज्यांसाठी स्टेट ॲक्शन प्लॅन फॉर द क्लायमेट चेंज हा देखील आपण येणाऱ्या काळामध्ये किंवा प्रत्येक स्टेटला लिगली किंवा आपण म्हणूया ऐच्छिक दृष्टीनं हा प्रोग्राम पाळला जातो. अजूनही 2019 मध्ये जर आपण पाहिलं की भारत हा आंतरराष्ट्रीय पॅरिस ॲग्रीमेंटचं जे काही आपण रॅटिफिकेशन्स केलेलं आहे, केवळ आपण रॅटिफिकेशन करून थांबलेलं नाहीये 2016 नंतर, तर 2019 नंतर आपण जी काही पॉलिसी आपण निर्माण केलेली आहे ती आहे नॅशनल बायोफ्युल पॉलिसी. संदर्भ तोच आहे. नेचरच्या द्वारे जे काही आपल्याला एरंड तेल असेल किंवा आपण म्हणूया जे काही जट्रोपा तेल असेल, या तेलाचा वापर करून डिझेल आणि पेट्रोल मार्केटमध्ये वापर करणं हा एक उद्देश आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 2014 ते 15 दरम्यान भारताने जी काही आघाडी घेतली इंटरनॅशनल सोलर अलायन्सच्या संदर्भात, जवळजवळ जे काही ट्रॉपिक किंवा उष्णकटिबंधीय 121 देश आहेत, ज्याच्यामध्ये सूर्याचा प्रकाश हा रिच प्रमाणात येतो, या 121 देशांची आघाडी आहे. जेणेकरून या 121 देशांनी असं ठरवलेलं आहे की येणाऱ्या 2030 मध्ये जवळजवळ 1000 गिगावॅट आपल्याला सनपासून इलेक्ट्रिसिटी निर्माण करायची आहे, जी या बाकीच्या देशांना हेल्पफुल ठरणार आहे. आणि त्याचमध्ये येणाऱ्या काळामध्ये जवळजवळ आपल्याला $1000 बिलियन आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायचे. सांगायचा उद्देश असा की भारत एक जबाबदार राष्ट्र म्हणून जागतिक लेवलवर जे काही एन्व्हायरमेंट रिलेटेड डेज सेलिब्रेट केले जातात किंवा जे काही मिशन त्या अंतर्गत जे काही टार्गेट दिलं जातं, ते टार्गेट देखील एक रिस्पॉन्सिबल नेशन म्हणून पाळण्याचा प्रयत्न करत असतो. आणि हा संदर्भ आपल्याला इंटरव्ह्यूमध्ये किंवा आपल्याला डे टू डे ॲक्टिव्हिटीमध्ये माहीत असणं एवढंच महत्त्वाचं आहे. आपण एक दोन सराव प्रश्न ह्या व्हिडिओच्या एंडमध्ये पाहूया. हु इज कॉल्ड द फादर ऑफ द अर्थ? मी तुम्हाला 2 व्यक्तींचा उल्लेख केला होता. एक व्यक्ती ज्यांनी त्याला पहिल्यांदा ऑर्गनाईज केलं, आणि तुमचं उत्तरही तुम्हाला या ठिकाणी असणार आहे. तर सर्वांना उत्तर दिसतंय, गेलॉर्ड नेल्सन आहे. तुम्ही या ठिकाणी मागे व्हिडिओ स्टॉप करा, परत बॅक साईडला जा, आणि हु वॉज अ नॅशनल कोऑर्डिनेटर फॉर त्या इव्हेंटसाठी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. दुसरा आणि शेवटचा आपण लास्ट प्रश्न घेतोय. युनायटेड नेशन जनरल असेंब्ली डिक्लेअर डॅश डॅश इयर ॲज इंटरनॅशनल इयर ऑफ द प्लॅनेट अर्थ. हा एक महत्त्वाचा प्रश्न आपल्याकडे आहे. प्लॅनेट अर्थसाठी कुठला दिवस सेलिब्रेट करण्यात आला, तर 2008 हा इंटरनॅशनल इयर ऑफ प्लॅनेट अर्थसाठी सेलिब्रेट करण्यात आला. या संदर्भातला आणखी 2009 मध्ये जर आपण पाहिलं, तर हा दिन जो काही होता, युनायटेड नेशननी जो काही संपूर्ण देशामध्ये सादर जो काही केला, तो जो काही आहे तो इंटरनॅशनल 22 एप्रिल जो काही सादर केला, तो इंटरनॅशनल मदर अर्थ डे म्हणून आपल्याला सादर केलेला दिसतोय. आणि 2018 मध्ये 22 एप्रिलसाठी जे काही थीम ठेवण्यात आलं होतं अर्थ डेच्या संदर्भातलं,
ते होतं की एंड प्लास्टिक पोल्युशन. एंड प्लास्टिक पोल्युशन. तर हे आपल्याला त्याच्याशी रिलेटेड असणारे 22 एप्रिलशी रिलेटेड असणारे डेज आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा छोटासा व्हिडिओचं सेक्शन आपण समराईज करत असताना 22 एप्रिल का सेलिब्रेट केला जातो, 2020 मध्ये क्लायमेट ॲक्शन हे असं थीम आहे. त्या ठिकाणी रिओ डिक्लेरेशन किंवा अर्थ डेचं महत्त्व काय आणि हा अर्थ डे सेलिब्रेट करत असताना भारतानं कुठल्या कुठल्या पॉलिसी इम्प्लिमेंट केल्या हे देखील आपण पाहण्याचा प्रयत्न केला आहे. Thank you for watching Target with Professor Peace Positive Way. We request you to be a voluntary donator to become our prime and pride motivator.